या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत, सावित्रीला वाटण करायचे असते, त्यामुळे ती मिक्सर बाहेर काढते आणि तेव्हा तिच्या लक्षात येते की मिक्सरची वायर खराब झाली आहे आणि त्यामुळे मग ती तो मिक्सर तसाच ठेवते आणि पाट्यावर वाटण करण्यासाठी जाते. त्यानंतर पारू किचनमध्ये येते. ती तिचं काम करत असते, पण तिच्या पाठोपाठ आदित्य देखील त्या ठिकाणी येतो. त्याला पाहून पारूला आनंद होतो, पण मग तिला पुन्हा गुरुजींची भविष्यवाणी आठवते आणि ती आदित्यपासून लांब राहायचं ठरवते. ती रागातच त्याला विचारत असते की तुम्ही काय करता, इथे तुमचं काही काम आहे का? तर आदित्य हसून म्हणतो की नाही ग, मी तुलाच भेटण्यासाठी आलो होतो आणि मला असं वाटते की तुझ्यासाठी ना एक नवीन छान फोन घ्यावा. तर पारू विचारते कशासाठी, माझा फोन तर चांगला आहे. तर आदित्य म्हणतो हो का, मग तो कुठे आहे, मी कधीपासून कॉल करतोय, तुझा फोन बंद लागतोय. आणि त्यावेळी पारू खोटंच सांगते की त्याला चार्जिंग नाही आहे. तर आदित्य म्हणतो की हो, म्हणूनच मी तुला सांगतोय की आपण तुझ्यासाठी एक छान नवीन फोन घेऊ. पण पारू या गोष्टीसाठी नकार देते. तर आदित्य तिला विचारत असतो की पारू काही प्रॉब्लेम आहे का, तू माझ्यासोबत असं का वागते, असं का बोलते. पण पारू त्याच्याकडे दुर्लक्ष करते आणि त्याला तेथून जायला सांगते. पण आदित्य म्हणतो की मला ना आता ज्यूस हवा आहे, तू प्लीज मला ज्यूस बनवून दे. आणि त्यावर पारू रागातच हो म्हणते. दुसरीकडे मोहन एका मीटिंगवरून घरी आलेला असतो. मारुतीसुद्धा त्याच्यासोबतच असतो. मोहन आनंदाने अहिल्याला सांगतो की वहिनी, आपल्याला जे डील हवं होतं ते डील क्रॅक झालं आहे. त्यामुळे अहिल्याही खूप खुश होते. ती मोहनचं कौतुक करते आणि म्हणते की गुरुजींनी सांगितलं होतं ना की पूजा झाल्यानंतर आपल्या घरावरची सगळी संकटं दूर होतील आणि सगळं काही चांगलं घडेल. अगदी तसंच घडते. आणि त्यावर मोहन देखील आनंदाने हो म्हणतो आणि मग अहिल्या गुरुजींना फोन करते. ती त्यांनासुद्धा आनंदाची बातमी देते. तर गुरुजी म्हणतात की मी सांगितलं होतं ना की आता घरावरील सगळे संकटं दूर होतील. आणि त्यावर अहिल्याही हो म्हणत त्यांचे आभार मानते. पण त्यावेळी मारुतीला मात्र खूप त्रास होत असतो. तो ठरवतो की मला जर माझ्या पारूचा जीव वाचवायचा असेल तर मला पुन्हा गुरुजींना जाऊन भेटावंच लागेल. काही करून मला माझ्या पारूचा जीव वाचवायचा आहे. त्याचवेळी अहिल्याचं त्याच्याकडे लक्ष जातं. ती विचारते की मारुती, काय झालं. आणि त्यावेळी मारुती तिला खोटं सांगतो की मला माझ्या एका आजारी मित्राला भेटण्यासाठी जायचं आहे, त्यासाठी मला अर्ध्या दिवसाची सुट्टी मिळेल का. आणि त्यावर अहिल्याही हो म्हणते. त्यामुळे मारुतीला आनंद होतो. दुसरीकडे आदित्य आणि पारू बोलत असतात. आदित्य पारूला म्हणत असतो की आपण ना एक काम करूयात, गुरुजींकडे जाऊयात आणि त्यांना विचारूयात की आपलं लग्न कधी होईल. पण त्यावेळी पारू आदित्यला असं म्हणते की समजा गुरुजींनी सांगितलं की मी लवकरच मरणार आहे, तर मग तुम्ही काय कराल. आणि हे ऐकून आदित्य तिच्यावर मोठ्याने ओरडतो. तो म्हणत असतो की पारू, हे काय बोलते सगळं तू, मी इथे तुझ्याशी नॉर्मली बोलण्याचा प्रयत्न करतोय ना, मग तू असं का वागते. मला खरंच कळत नाही आहे नेमकं काय घडलं, प्लीज मला तू सांग. पण पारू आदित्यला काही सांगत नाही, उलट ती पुन्हा त्याच्यावर ओरडते. तर आदित्य म्हणत असतो की मला ज्यूस वगैरे काही नको आहे, मी जातोय ऑफिसला. पण पारू म्हणते की तुम्ही कुठेही जायचं नाही आहे, तुमच्यासाठी पटकन ज्यूस बनवते. आणि मग त्यानंतर ती लगेच ते सफरचंद घेऊन मिक्सरजवळ जाते. ती इतक्या रागात असते की ती मिक्सरची वायर खराब झाली आहे या गोष्टीकडेही तिचं लक्ष जात नाही. ती रागारागातच तो ज्यूस बनवायला सुरुवात करते आणि त्यामुळे तिथे स्पार्क होऊ लागतो. आणि ही गोष्ट आदित्यच्या लक्षात येते. तो खूप घाबरतो आणि मोठ्याने पारू असं ओरडतो आणि तिला बाजूला घेतो. त्याचा हा आवाज बाहेर अहिल्या, मारुती आणि मोहन देखील ऐकतात. ते सगळेच जण धावत किचनमध्ये येतात. तर इकडे किचनमध्ये स्पार्क झालेला असतो. तर पारू घाबरूनच आदित्यला मिठी मारून उभी असते. आणि त्याचवेळी घरातील इतर सगळेजण देखील त्या ठिकाणी येतात. दामिनी हसतच म्हणते की खूपच जोरात स्पार्क झालाय वाटतं. आणि ते ऐकून आदित्य आणि पारू पटकन एकमेकांपासून दूर होतात. तर सावित्रीला आठवतं की ही आपलीच चूक आहे, आपणच मिक्सर इथे असा ठेवून गेलो होतो. आणि त्यामुळे ती अहिल्याची माफी मागते. पण अहिल्या तिच्यावर ओरडत म्हणते की दामिनी, जर आज काही बरं वाईट झालं असतं तर मग. आणि मग त्यानंतर पारू आदित्यचे आभार मानते. पण या घटनेमुळे मारुतीची भीती अजूनच वाढते आणि मग तो लगेच गुरुजींना भेटण्यासाठी जातो. त्याला मंदिरात आलेला पाहून गुरुजींना आश्चर्य वाटतं. तर मारुती रडतच म्हणत असतो की गुरुजी, मी तुम्हाला शरण आलो आहे, मला माफ करा. त्या दिवशी मी तुम्हाला काही बोललो, पण मी बोलत नव्हतो, तर माझ्यातला बाप बोलत होता. मला माझ्या लेकीची खूप काळजी वाटत होती. आणि त्यावेळी गुरुजी म्हणतात की मारुती, तू काही काळजी करू नको,
मारुती म्हणत असतो की अशी कशी काळजी नको करू गुरुजी, जर माझी पारू मला सोडून गेली, तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर मग मी कसा जगणार आहे. आणि त्यानंतर तो गुरुजींना विनंती करत म्हणतो की माझ्या पारूला वाचवण्यासाठी तुम्ही एखादा उपाय सांगा, तुम्ही जे सांगाल ते मी करेल. तर दुसरीकडे आदित्य पारूच्या डोळ्यांसोबत बोलत बसलेला असतो. तो म्हणत असतो की पारू, तू माझ्यापासून नेमकं लपवतेस काय. आणि त्याचवेळी प्रीतम त्या ठिकाणी येतो. आदित्य अजूनही डोळ्यांसोबत बोलतोय हे पाहून तो हसू लागतो आणि मग आदित्य त्याला पारू त्याच्याशी कसं वागते हे सांगू लागतो. तर प्रीतम म्हणतो की नक्कीच तू काहीतरी माती खाल्ली असणार. पण आदित्य म्हणतो की अरे मी असं काहीच केलेलं नाही आहे, आणि जरी माझ्याकडून काही चूक झाली असेल तर पारूने तसं मला सांगावं ना, पण ती माझ्याशी काही बोलतच नाही आहे. आणि ते ऐकून प्रीतम म्हणतो की तू काळजी नको करू, मी स्वतः पारूकडे जातो आणि तिच्याशी बोलतो. आणि मग तो खोलीतून बाहेर पडतो. आदित्य मात्र काळजीतच असतो. तर दुसरीकडे गुरुजी मारुतीला समजावण्याचा प्रयत्न करत असतात, पण मारुती काही ऐकण्याच्या मनस्थितीमध्येच नसतो. त्यामुळे गुरुजी म्हणतात की आपण काही केलं ना तरी जे घडायचं आहे ते घडणारच, आपण ते नाही थांबवू शकत. त्यामुळे मारुती खूप घाबरतो. दुसरीकडे आदित्य ऑफिसला जाण्यासाठी निघालेला असतो, पण तितक्यात त्याला गनीच्या रडण्याचा आवाज ऐकू येतो. गनी तिथेच रडत बसलेला असतो. आदित्य त्याच्याजवळ जात त्याला विचारतो की गनी काय झालं, तो असा का रडतोय. आणि त्यावेळी गनी त्याला सांगू लागतो की आदित्य सर, तुम्ही माझ्या तायडीला वाचवा, तिच्या जीवाला धोका आहे. पण त्याचवेळी नेमकी पारू त्या ठिकाणी येते आणि गनी आदित्याला हे सगळं सांगतोय हे पाहून ती खूप चिडते आणि मोठ्याने गनीवर ओरडते. त्यामुळे गनी घाबरतो. तर आदित्य पारूला विचारत असतो की पारू काय झालं. पण पारू त्याच्याशी न बोलता गनीलाच म्हणत असते की गनी, तुला बरं वाटत नाही आहे ना, मग घरामध्ये जाऊन आराम कर, निघ इथून. पण ते ऐकून आदित्य म्हणतो की मी त्याला डॉक्टरांकडे घेऊन जातो. पण पारू म्हणते की त्याची काही गरज नाही आहे आणि ती गनीला गुपचूप घरात जायला सांगते आणि ती देखील त्याच्या पाठोपाठ तेथून निघून जाते. आणि या सगळ्या गोष्टींमुळे आदित्यची काळजी अजूनच वाढते. त्यानंतर मग पारू गनीवर खूप ओरडते. त्याला म्हणत असते की मी तुला सांगितलं होतं ना की ही गोष्ट बाहेरच्या कोणालाही सांगायची नाही, मग तरीही तू आदित्य सरांना या सगळ्याबद्दल का सांगत होता. तर गनी म्हणतो की बाहेरच्या कोणाला सांगायची नाही ना, पण आदित्य सर तर आपलेच आहे आणि जर त्यांना हे सगळं कळलं तर ते तुझा नक्की जीव वाचवतील. पण पारू म्हणते की गनी, मी तुला शेवटचं सांगते, याबद्दल कोणाला काहीच बोलायचं नाही. दुसरीकडे मारुती गुरुजींना रडतच म्हणत असतो की तुम्ही मला एखादं व्रत सांगा, ते व्रत मी करेल. कुठे नवस बोलायचं असेल तर ते सांगा, मी तेही करेल. माझ्या पारूचा जीव वाचवण्यासाठी मी वाटेल ते करायला तयार आहे. आणि त्यावेळी गुरुजी म्हणतात की ठीक आहे, मग आता तुला पारूसाठी एक खडतर व्रत करावं लागेल. तर दुसरीकडे पारू त्या गनीला समजावण्याचा खूप प्रयत्न करत असते. त्याला सांगत असते की मी तुला सोडून कुठेही जाणार नाही आहे, तू तुझ्या डोक्यातून हे सगळे विचार काढून टाक. पण तो म्हणत असतो की तायडे, पूजा झाल्यापासून त्या बंगल्यावर सगळं काही चांगलं घडतंय आणि आपल्याकडे बघ काय झालं आहे ते. आणि मी तुला सांगून ठेवतोय, जर तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर मी सुद्धा नाही जगणार, मी देखील मरून जाईल. आणि हे ऐकून पारूला खूप वाईट वाटतं. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.